मात्रे, गुरुदादा मात्रे आणि त्यांचे सर्व सहकारी त्यांच्या माध्यमातून आज आपण पाहता एखादं रायगड जिल्ह्याची अभिमानाची स्पर्धा रायगड प्रीमियर लीग 2024 कदर पहिला सामना लीग स्टेज मधला आणि हा पहिला दिवस डे नाईट फॉर्मॅट स्पर्धेचा राहील। काल ठाणे रायगड या लढती आपण पाहिल्या, उत्कंठा वर्धक झाल्या, परंतु आजपासून खऱ्या अर्थानं रायगडचं क्रिकेट तुम्हाला या ठिकाणी अनुभवायला मिळेल। तळागाळातील खेळाडू त्यांना मात्र हक्काचं व्यासपीठ मिळवून देण्याचं काम आज खऱ्या अर्थानं कैलासदादा मात्रे, गुरुदादा मात्रे यांच्या माध्यमातून मिळालं। खूप चांगलं क्रीडांगण, आउटफील्ड देखील अतिशय सुंदर आणि अशा सुंदर खरं तर आउटफील्ड वरती मात्र आज प्रत्येक खेळाडू मात्र आपला चांगला कौशल्य गुणवत्ता सिद्ध करण्याचा प्रयत्न करेल, यात तीळ मात्र शंका नाहीये। तर पहिला सामना या स्पर्धेतला सोनाई 11 तळेगाव रसायनी विपक्ष आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन कर्जत या दोन टीमच्या दरम्यान। दोन कर्णधार आपण पाहताय, सूरज पाटील ज्याला काल रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून त्याचा गौरव करण्यात आला। एका बाजूने असेल खरं तर विजय पवार, आणखीन एक अपकमिंग यंगस्टर कर्जत विभागाला बिलॉंग करणारा हा खेळाडू। दोन बलाढ्य संघांमध्ये ही लढत 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट या ठिकाणी केलं जात आहे। खरं तर संदेशी पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम त्यांचंही विशेष आपण इथे अभिनंदन करूया। खूप चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून आपण होताना पाहताय। आज खरं तर अतिशय महत्त्वाच्या लढती रायगड का टायगर उस्मान, खरं तर काल आम्ही पाहिलं उस्मान जसा बाद झाला तसा मैदानी खाली झाला, एवढी प्रचंड गर्दी त्याच्या अवतीभोवती आपण नेहमी पाहिली आणि आज खरं तर त्याचाही खेळ तुम्हाला पाहायला मिळेल। हे प्रेम त्यांना क्रिकेटने मिळवून दिलंय, चांगली खरं तर कामगिरी त्याची सातत्याने राहिली रायगड जिल्ह्यासाठी असा हा खेळाडू। दोन ऑफिशियल पंच मैदानामध्ये म्हात्रे सर आणि एका बाजूने आमचे खरं तर पाटील सर सज्ज होतील। बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमला आपण देऊया। संध्याकाळचं हे सत्र आणि चांगलं क्लायमेटमध्ये आपण सध्या आहोत। मंचकावरती उपस्थित सर्व मान्यवर सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून। मी समालोचक रोशन पाटील तारा, रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशन सदस्य, आणि आज खरं तर आज या कॉमेंट्री बॉक्समध्ये आणखीन एक अनुभवी आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल, ते म्हणजे आमचे सिनियर समालोचक काका मात्रे सर अलिबाग, सूत्रसंचालकाच्या भूमिकेमध्ये रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष संदीपजी पाटील सर, त्यांना तुम्ही ऐकणार आहात। आणि खूप मोठी स्पर्धा, पहिला दिवस डे नाईट फॉर्मॅट, पहिला षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्गपती गोलंदाज या ठिकाणी सज्ज होताना आपण पाहताय साहिल लोंगले। यहाँ पर कोहली सर भी आए हैं। सरदार जी कोहली सर, आइए, आपका स्वागत है इस मंच के ऊपर। आणि याचबरोबर आमचे समीर शेठ तांडेल तलेगाव रसायनी यांचं देखील इथे आगमन झाले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत। लेजेंड क्रिकेटर रघु दादा परदेसी यांचं देखील स्वागत। यस रोशन, डावाला सुरुवात झाली, पहिला बॉल डाव्याच्या बाहेर आणि पंचांनी या बॉलला वाईड घोषित केलं। सुरुवात अतिरिक्त रन्सने झाली आहे। बॅटिंग करताना सोनाई 11 तळेगाव रसायनी या टीमसाठी सचिनजी तांडेल, समीरजी तांडेल खरं तर टीमचे प्रमुख संघ मालक आणि संपूर्ण आता रसायनी विभाग तुम्हाला या मैदानाच्या अवतीभोवती पाहायला मिळेल। तर एका बाजूने राजेशजी मोडक, देवा भोईर तमनाथ, यावेळेला हलक्या हाताने खरं तर ऑन साईडला हा फटका मिडॉनच्या दिशेने अलॉंग द कार्पेट खेळून काढला। यॉर्करचा प्रयत्न होता साहिल लोंगले या खेळाडूचा, अपकमिंग यंगस्टर। गोलंदाजी मधली भेदकता, अचूक मारा हे त्याचं वैशिष्ट्य राहिलं। आजवर आपण त्याचं क्रिकेट पाहिलंय, फार कमी कालावधीमध्ये स्वतःला सिद्ध करणारा हा खेळाडू। स्टॅकिंग एंडला आपण पाहता अजित मुंगाजी, यावेळेला ऑन साईडला खेचून मारला बॉलला, मिड विकेटच्या बाहेर पाठवलाय, सीमारेषा पार। या स्पर्धेतला पहिला गगनचुंबी षटकार। पहिला मोठा फटका अजित मुंगाजी या खेळाडूच्या बॅटमधून पाहायला मिळाला। ओळेगावचा हा सुपरस्टार, रायगड टेनिस क्रिकेटमध्ये आणखीन एक नाव तुम्ही पाहताय जे उदयाला आलंय, ते नाव आहे अजित मुंगाजी। तर एका बाजूने स्वतः कर्णधार सूरज पाटील, नॉन स्टॅकिंग एंडला साहिलवरती आक्रमण करताना आपण पाहताय अजितला। नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट, इनसाइड आउट, कव्हर्स मध्ये फटका, डीप मध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी, एक्स्ट्रा कव्हरला बॉलला थांबवलं, फेकलंय आणि त्या ठिकाणी एक सिंगल घेत असताना दोन्ही खेळाडूंना पाहिलं। सेन्सिबल क्रिकेट, मोठ्या फटक्यानंतर मात्र सिंगलला प्राधान्य दिलंय। एक रन मात्र ऍड होईल बॅटिंग करताना
सोनाई 11 तळेगाव रसायन टीमच्या खात्यामध्ये. एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल ती म्हणजे बिनबाद 8 धावा. कंचनजी पालकर स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये ऑफिशियल स्कोरर या स्पर्धेमध्ये त्यांचं देखील खूप चांगलं योगदान तुम्हाला पाहायला मिळेल. चांगलं कमबॅक सिंगल आली. नेक्स्ट बॉल पॉवर प्ले ऑन. यावेळेला हलक्या हातानं फक्त ड्राईव्ह केला बॉलला मिड ऑफच्या दिशेमध्ये. पहिला बॉल फेस केला सूरज पाटीलने. खरं तर यंदाचा हंगाम 2024-25चा हंगामाच्या सुरुवातीलाच सूरज पाटीलने उसाटण्याच्या मैदानावरती पहिली बाईक पटकावली या वर्षाची. खूप चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. सातत्याने आज मात्र कर्णधाराची भूमिका त्याला साकारायची आहे या स्पर्धेमध्ये. साहिल तयार. यावेळेला इनफिल्डला क्लिअर केलं. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह लॉंग ऑनच्या दिशेने हा फटका. एका टप्प्याने बॉल चालला सीमा रेषा पार. रन्स मधील 4 चौकार. नेक्स्ट बॉल यावेळेला आपण पाहिला स्टँड अँड डिलिव्हर्ड. क्या बात है. लांब लचक हा फटका पाहिला सूरज पाटील. ब्रँडेड षटकार. आहे जोरात गुरु दादा म्हटले आयोजक आहे फुल फॉर्मात. गुरु दादा म्हटले आयोजक आहे फुल फॉर्मात. खरं तर दुपारचं रखरखत ऊन आणि पाटा विकेट याचा ॲडव्हान्टेज डेफिनेटली मिळेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. काल आपण पहिल्या रात्री फॉर्मॅटमध्ये खरं तर ठाणे रायगड ज्या स्पर्धा झाल्या थोडासा ड्यू फॅक्टर थंडीचं देखील प्रमाण वाढलं. परंतु इथे या 2 सामन्यामध्ये आज जे पहिले 2 सामने होतील कांचन पालकर सर डेफिनेटली भरपूर धाव होतील या शंका नाही आहे. आणि सुरुवात देखील दमदार केली आहे सूरज पाटील या खेळाडूने. पहिल्या ओव्हरमध्ये साहिल लोंगलेच्या अगेन्स्ट धावा आल्या 18 धावा विदाऊट लॉस. 18 धावा पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. सेकंड ओव्हरसाठी स्वतः कॅप्टन विजय पवार यावेळेस बॉलिंग मार्कमध्ये सज्ज होताना पाहायला मिळेल. युवा रायगड संघाचं प्रतिनिधित्व त्याने काल केलंय याच क्रीडांगणावरती. आज मात्र टीमची प्रमुख जबाबदारी संघनायक म्हणून त्याला देखील आपल्या नावलौकिकाला साजेशी कामगिरी या मैदानामध्ये करावी लागेल क्षमता आहे या खेळाडूकडे. राजेशी मोडक यांचा करता हा प्रमुख शिलेदार मैदानामध्ये दाखल झालाय. बॉलिंग मार्कवरती बघा टाइम अलर्ट असेल प्लीज. प्रत्येक संघांना मी विनंती करू 6 षटकात तुम्हाला 30 मिनिटांमध्ये त्या ठिकाणी इनिंग समाप्त करावी लागेल. पहिलं षटक संपलंय. 18 धावा स्कोर कार्डवरती आल्या. स्टॅकिंग एंडला या षटकामध्ये आपण पाहता अजित मुंगाची हा खेळाडू पाहायला मिळेल. अतिशय स्फोटक अशी ही जोडी अजित आणि सूरज. ओळे पारगाव खरं तर या बेल्ट मध्ये हे 2 खेळाडू. वाघिवलवाडा गावचा खेळाडू सूरज. यॉर्करचा प्रयत्न यावेळेला बॉटमहँडचा योग्य वापर. बॉलला ड्राईव्ह केलं. खरं तर लॉंग ऑन आणि लॉंग अपच्या मधोमध सिंगलला प्राधान्य देत असताना हे दोन्ही खेळाडू. सिंगल आली एंड बदलला. धावसंख्येत वाढ झाली. टोटल धावा आपण पाहतात स्कोर कार्डवरती बिनबाद 19. पहिला सामना खरं तर RPL सीझन 5 या स्पर्धेतला लीग मधला पहिला सामना. उत्कंठ आहे प्रेक्षकांना. बघा हळूहळू आता गर्दी ही वाढत चालली आहे प्रेक्षकांची. मैदानाच्या अवतीभोवती आता प्रेक्षकांची गर्दी आता हळूहळू वाढत चालली आहे. यावेळेला फुल टॉस पंचांचा इशारा. इट्स अ बीमर. खरं तर फ्लाय स्लिपला चांगला झेल टिपला होता मुनीर पटेलने. परंतु बीमर बॉल असल्या कारणाने मात्र खेळाडू सुरक्षित असेल. आणि नेक्स्ट बॉल फ्रीड. पहिला फ्रीड बॉल या स्पर्धेतला फेकेल खरं तर यानंतर विजय पवार. चांगला प्रयत्न होता. थोडेसे बाजूला झाले होते. जागा बनून दिशा द्यायची होती परंतु मागे फ्लाय स्लिपला चांगला झेली टिपला होता. फ्रीड बॉल असल्यामुळे जीवनदान मिळालं सूरज पाटील या खेळाडूला. फ्रीडचा फायदा घ्यावा लागेल. इनसाइड आउट ट्रेडमार्क शॉट सूरज पाटीलचा. एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर बॉलला फेकून दिलाय सीमा पार षटकार.
4 धाबा चौकार. जबरदस्त टायमिंग, फक्त दिशा दिली, गॅपमध्ये फटका, गली आणि पॉइंटच्या मधून बॉल फरार आणि तिथे 4 धावा मिळताना पाहायला मिळाल्या. सूरज पाटील खेळाडूच्या बॅटमधून आक्रमण होत आहे. धावांचा ओघ वाढत चालला. याही वेळा पॉइंटच्या डोक्यावरून खेळत त्याच दिशेने फटका. मी मगाशी म्हटलं दुपारचं सत्र आउटफील्ड फास्ट आहे आणि इथे लगातारचा हा दुसरा चौकार होतोय सूरज पाटील या खेळाडूच्या बॅटमधून तळेगाव टीमला. सलग 3 चौकार, सलग 3 षटकार, सलग 3 विकेट साठी खरं तर प्रत्येक खेळाडूला जागृती स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून एक कुपन दिली जाईल आणि ही कुपन यासाठी दिली जाईल खरं तर केतन म्हात्रे महाराष्ट्राचा बाईक सम्राट त्याचा वाढदिवस असेल त्या दिवशी मात्र तो तेव्हा ड्रॉ ओपन केला जाईल, त्याला एक बाईक मिळेल. जागृती स्पोर्ट्सचं देखील आपण इथे आभार व्यक्त करूया. त्यांच्या माध्यमातून या कुपन्स या ठिकाणी ठेवण्यात आले आहेत आणि आतापर्यंत 2 चौकार आपण पाहिले सूरजच्या बॅटमधून. रोखावं लागेल इथे एज लागली आहे. एज अँड टेकन कॉट बिहाइंड द विकेट. पहिला मोठा धक्का बसलाय. कॅप्टन सूरज पाटील जावं लागेल मैदानाच्या बाहेर. बॉल आणि त्याच्यावरती आपण पहिला आतली कळा घेतली आणि विकेट किपरने देखील चांगला झेल टिपला. प्रचंड गतीने बॉल आला होता पण तो झेल कॅरी केली आणि पहिला मोठा धक्का बसला सूरज पाटीलच्या स्वरूपात बॅटिंग करत असताना सोनाई 11 तळेगाव या टीमला. नेक्स्ट प्लेअर आपण पाहतो उरण विभागातील सावरकर गावचा हा खेळाडू चेतन गरत. एक चांगला आपण जर पाहिला ऑफिशियली आपण त्याला सातत्याने चांगलं क्रिकेट खेळताना पाहिलं आणि तो मात्र आता 1 डाऊनला 3ऱ्या क्रमांकावरती मैदानामध्ये आला. प्रोफेशनल क्रिकेटर त्याला आपण नेहमी संबोधलं. त्याचे देखील वैविध्यपूर्ण फटके आपण अनेक वेळा पाहिले. तो आता 3ऱ्या पोझिशनला मैदानाकडे दाखल झालाय परंतु पहिला ब्रेक थ्रू हवा होता आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन टीमला आणि तो ब्रेक थ्रू मिळवून दिला स्वतः कॅप्टन त्या ठिकाणी विजय पवार. त्याचंही कौतुक व्हायला हवं. धावसंख्या आपण पाहता स्कोर कार्ड मध्ये एक खेळाडू बाद 34. अजित खेळतो वैयक्तिक 4 चेंडू 8 या धावसंख्येवरती सूरज पाटीलचं योगदान आपल्या संघासाठी आपण पाहिलं ज्याने तर 24 धावांचं योगदान दिलं 8 बॉलमध्ये. चांगली इनिंग साकारली. शॉर्ट बट स्वीट अशी इनिंग त्याने साकारली सलामीला येऊन. आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशनच्या कॅप तुम्ही प्रत्येकाच्या डोक्यावरती पाहताय. सामाजिक उपक्रम सातत्याने त्यांच्या माध्यमातून राबवण्यात आलेले आपण पाहिले आणि नुकताच आपण पाहिला या विधानसभेला पुन्हा एकदा कर्जत मतदारसंघाचे आमदार म्हणून त्यांना जनतेने भरभरून प्रेम दिलं. विजय पवार यावेळेला हलक्या हाताने फक्त दिशा दिली आहे कारण इथून एक मोठी पार्टनरशिप हवी आहे. गॅप मध्ये फटका, बॉल मागे चालला, एक्स्ट्रा कव्हरला भरपूर वेगाने लॉंग ऑफ मधला फिल्डर धावून आलाय, चेंडू उचलला फेकलाय. दरम्यान 2 धावा या चेंडूवरती आल्या आणि या 2 रनच्या मदतीने जे ऍव्हरेज कॅल्क्युलेशन पहिल्या ओव्हरमध्ये 18 आल्या, याही ओव्हरमध्ये 18 आल्या. एकूण धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर एक खेळाडू बाद 36. आज आपण खरं कैलासदादा म्हात्रे गुरुदादा म्हात्रे यांच्या माध्यमातून आई ग्रुप ओवे महाराष्ट्र राज्य आयोजित रायगड प्रीमियर लीग 2024 पर्व 5वं खरं तर अतिशय दैदिप्यमान असं आयोजन जे घर बसल्यास खरं तर प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत असतील त्यांनाही विनंती आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने या आणि या स्पर्धेचा आनंद घ्या. भरपूर सारे प्रेक्षक आता जॉईन झालेत 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. चांगलं योगदान संदेश पाटील आणि टीम. यावेळेला आपण पाहता 3रा षटक फ्रेश गोलंदाज नारपोली गावचा खेळाडू दिनेश पाटील एक चांगला जेन्युइन ऑलराऊंडर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि त्याच्यावरती विश्वास दाखवलाय. यावेळेस आपण पाहताय आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन कर्जत या टीमने
महत्वाची भूमिका त्याला साकारावी लागेल, कारण धावांचा वेग हा प्रचंड वाढलाय. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 36 आल्या. इथून एखादं इकॉनॉमिकल षटक आलं तर नक्कीच कमबॅक होईल कर्जत टीमसाठी. पहिलं सत्र बॅटिंग आली वाट्याला. सोना 11 तळेगाव या टीमच्या वाट्याला. अजित स्ट्रायकिंग यायला पहिला बॉल. यावेळेला फुल टॉस मध्ये फुल टोल वसूल केलाय. मिड विकेटच्या बाहेर फेकून दिलं. स्वागत केलंय अजित मुंगाजीने. दिनेश पाटील या गोलंदाजाचा षटकार. पाहिलं कांचन पालकर सर, 1 चेंडू 3 धावा युवा रायगड टीम. आणि त्यानंतर रायगड वर्सेस ठाणे अशी लढत पाहिली. उत्कंठावर्धक सामने पाहायला मिळाले. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर टाकलेला बॉल पंचांनी या चेंडूला वाईड घोषित केलं. एक्स्ट्रा मध्ये भर पडेल. एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल ती म्हणजे 43. लॉस ऑफ 1 विकेट. एक खेळाडू बाद 43 धावा या धावफलकावरती त्या ठिकाणी पाहायला मिळतील. आणखीन एकदा फुल टॉस. थोडासा व्हेरिएशन आपण पाहिलं. धीम्या गतीने त्या ठिकाणी फ्लाईट दिली बॉलला, परंतु फिल्डर भरपूर लांब होते डीप मध्ये, त्यामुळे सेफ लँडिंग चेंडू झालाय. थोडंसं व्हेरिएशन, असं म्हणतात पेस व्हेरिएशन इज बेस्ट व्हेरिएशन. आणि इथे मात्र थोड्या धीम्या गतीने टाकलेला बॉल, नकल बॉलचा वापर, त्याच्यावर 2 धावा आल्या. बॅटिंग करताना अजित मुंगाजीच्या बॅटमधून तळेगाव टीमला धावसंख्येत भर पडेल. टोटल धावा स्कोर कार्ड होती पाहायला मिळतील. एक खेळाडू बाद 45. 45 अर्धशतकाच्या उंबरट्यावरती आल्या. मगाशीच आपण प्रेडिक्शन केलं. या पहिल्या 2 सामन्यामध्ये अधिकच्या धावा तुम्हाला पाहायला मिळतील, यात शंका नाहीये. पाटा विकेट. यावेळेला इनसाइड आउट यॉर्कर होता. वाईड यॉर्कर. ड्राईव्ह केला बॉलला एक्स्ट्रा कव्हरला. अखिल भोईर त्या ठिकाणी आहे डीप मध्ये. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. किमान 2 धावा आपल्या टीमसाठी त्याने वाचवल्या. 2 रन मात्र ऍड होतील तळेगाव टीमच्या खात्यामध्ये. या दरम्यान आमचे सिनियर समालोचक आदरणीय काका म्हात्रे सरांचं इथे आगमन अलिबाग वरून, त्यांचं देखील स्वागत. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आज त्यांचाही आवाज तुम्हाला इथे ऐकायला मिळेल. चांगली खरं तर फिल्डिंग पाहायला मिळाली. धीम्या गतीचा हा बॉल पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला फटका खेळून काढला गॅप मध्ये जिथे फिल्डर नाहीये. आणि अशा ठिकाणी बॉल मात्र चला एका टप्प्याने 1 बाउन्स ओव्हर द लाईन. सीमारेषा पार. 4 चौकार. कंप्लीट. खरं तर 52 धावा स्कोर कार्ड मध्ये आपण लागताना पाहत आहे. 51 माफी असावी, 51 धावा या स्कोर कार्ड मध्ये आहेत. क्षमा असावी. 51 रन 50 कंप्लीट झाले. सोना 11 तळेगाव रसायनी टीमच्या माध्यमातून अजित आक्रमक झालाय. त्याला थांबावं लागेल. यावेळेला देखील थोडंसं व्हेरिएशन. वेट अँड वॉच. वाट पाहिली आणि वाट लावली अजित मुंगाजीने. बॉलला पाठवलं वाईडिश लॉंग ऑनच्या डोक्यावरून. सीमा पार. गगनचुंबी षटकार. खर तर लेग ब्रेक करायचा होता, परंतु थोडासा धीम्या गतीचा बॉल. तर समीर शेट तांडेल इथे आलेले आहेत आणि अनिल कुरंगले या दोन्ही व्यक्तिमत्वांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. चांगली बॅटिंग. खर तर अतिशय आक्रमक असे हे खेळाडू. अजित आक्रमक झालाय. 9 चेंडूमध्ये 28 धावसंख्येवरती खेळतोय आणि वैयक्तिक 1 बॉल 2 धावांचं योगदान चेतन घरत आपल्या टीमला दिलंय. तर हे टॉप ऑर्डरचे आक्रमक खेळाडू आपण पाहत आहे. तळेगाव टीमचे मोठं टार्गेट सेट करायचं आहे. 57 रन ऑन स्कोर कार्ड. यावेळेला वेगवान यॉर्कर प्रचंड वेगाने आलाय. तर पंच सांगतात बॅट ग्राउंडिंग झाली आहे. खरं थोडासा आवाज आला जरूर, पण तो बॅट ग्राउंडिंगचा आलाय. अतिशय योग्य निर्णय त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 3 ओव्हर कंप्लीट. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना सोनाई 11 तळेगाव रसायनी टीमची धावसंख्या धावफलकावरती आली. एक खेळाडू बाद 57. ड्रिंक्स ट्रॉली मैदानामध्ये आपण दाखल होताना पाहताय. खरं तर टीव्हीवरती आपण पाहायचो. खरं तर लॉर्ड्सच्या क्रीडांगणावरती जेव्हा कसोटी सामने व्हायचे तेव्हा अशी गाडी ड्रिंक्स ट्रॉली म्हणून मैदानामध्ये जायची, परंतु आज हे खरं तर या मैदानावरती आपण पाहताय चित्र. त्याचं कारण आहे आमचे कैलासदादा म्हात्रे यांचं हे आयोजन. अप्रतिम असं योगदान. आणि आज खरं तर टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये पहिल्यांदा स्टम्प्स माईकचा देखील वापर करण्यात आलाय. याचं श्रेय जाईल आमचे मित्र संदेश पाटील आणि टीम, त्यांची संपूर्ण टीम 24 लाईव्ह इव्हेंट त्यांच्या माध्यमातून. 3 ओव्हरचा खेळ संपला तोपर्यंत आपण ऐकूया सुमधुर संगीत डीजे यांच्या माध्यमातून.
आणि जे नियम आहेत बघा त्याच्यामध्ये रिव्ह्यू सिस्टीम नक्कीच घेतली जाईल. तुम्ही एक एक रिव्ह्यू दिला जाईल. बिमरसाठी, रनआउटसाठी आणि वाईडसाठी नक्कीच रिव्ह्यू असेल. एक एक रिव्ह्यू प्रत्येक टीमला दिला जाईल. याची नोंद सर्व संघाने घ्यायची आहे. आयोजक कमिटीच्या वतीने ही सूचना आहे. प्रत्येक इनिंगसाठी एक रिव्ह्यू दिला जाईल. याकडे तर गोष्टीकडे आपण लक्ष द्या. ज्या नियमावली आहे त्या नियमांचं पालन तुम्हाला काटेकोरपणे करावं लागेल. आणि टाइम अलर्ट हा एक महत्त्वाचा विषय राहील या स्पर्धेमध्ये. तर मग प्लीज प्रत्येक खेळाडूंना, प्रत्येक संघांना विनंती राहील, आपण थोडं सहकार्य करा. बरोबर आपण बघा 3:42 पहिला चेंडू पडला आणि त्यानंतर आतापर्यंत 3 षटकं संपली आणि धावा स्कोर कार्डवरती आपण येताना पाहिल्या त्या म्हणजे 57. या ओव्हरमध्ये आपण पाहता सेकंड स्पेलसाठी आला स्वतः कर्णधार विजय पवार. स्वतःवरती विश्वास दाखवत असताना त्याने एक विकेट मिळवून दिला. आता सूरज पाटील या खेळाडूचा कमबॅक करावं लागेल. धावांची गती ही वाढली. चेतन स्ट्रायकिंग एंडवरती आपण त्याला पाहू शकाल. मैदानामध्ये आहेत. शांत कर्द संयमी असं हे वातावरण. यावेळेला लोअर फुल टॉस गॅपमध्ये खेळायचा होता. कर्द त्या ठिकाणी मुनीर गौरव घोसाळकर माफी असावी त्या ठिकाणी आहेत. एक चांगले खेळाडू, खालापूर बेल्ट मधील एक ताकदवर खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिला तर तो मात्र मिड ऑफच्या दिशेमध्ये चांगली फिल्डिंग करत असताना बॉलला थांबवलं, पण तो एक रन रोखता आलेला नाहीये. एक रन मात्र मिळाली आहे सोनाई 11 तळेगाव या टीमला. चांगली फलंदाजी 58. अजित पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एडमध्ये विजय तयार. ओव्हर द विकेट. यावेळेला आपण पाहताय फुलर लेन बॉल ज्या पद्धतीने बाद झाला होता सूरज पाटील तसाच चेंडू होता, फक्त थोडीशी गती कमी होती. या ठिकाणी मग पाहिले विजय पवारच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी. कटर बॉल असतील, त्यानंतर आपण पाहिलं थोडेसे लेग ब्रेक, ऑफ ब्रेक, विविध पद्धतीचे चेंडू फेकण्याची क्षमता असणारा हा विजय पवार या ठिकाणी कमबॅक करत असताना आपल्या टीमसाठी चांगला स्क्वॉड या ठिकाणी आपण पाहता दोन्ही संघांमध्ये पाहायला मिळेल. दोन्ही टीमचे खेळाडू आपण जर पाहिले, सोनाई 11 तलेगाव टीमचा कॅप्टन सूरज पाटील तो बाद झालाय. अजित स्टॅकिंग एंडला. यावेळेला पुन्हा एकदा फुलर लेन कमबॅक करणारं हे षटक राहील. या ठिकाणी आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन कर्जत टीमसाठी स्वतः कॅप्टन मग स्वतःवरती विश्वास दाखवतो आणि चांगलं कमबॅक त्याने केलंय. अजित मुंगाजीला आपण पाहताय सोनाई 11 तळेगाव टीम मध्ये मनीष तात्रे, ऋषी घरत, पंकज शिंदे, चेतन पाटील, ऋषी ठोंबरे, आशिष परदेशी, चेतन घरत, अभिषेक मोरे, विवेक म्हात्रे, संदेश पाटील, रोहन कडपे, मयूर गावन हा खेळाडू तुम्हाला टीम मध्ये पाहायला मिळेल. प्रतीक पाटील, प्रतीक मोकल माफी असावी साईचा खेळाडू इंज्युअर्ड झाला आणि त्यानंतर मयूरला मात्र संधी मिळाली. इथे फॉलिंग स्वीपचा प्रयत्न हा फेवरेट स्ट्रोक आहे कळतं चेतनचा. चेतनचे रिव्हर्सचे स्ट्रोक आपण अनेक वेळा पाहिले, पण तो फॉलिंग स्वीप तो चांगल्या पद्धतीने खेळतो आणि प्रयत्न चांगला केला होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने आपण पाहिली चांगली फिल्डिंग, सिंगल रन मिळाली, एंड बदलला, पण तो हे षटक थोडंसं इकॉनॉमिकल राहिलं आतापर्यंत. आपण पाहताय फिल्डिंग करणाऱ्या कर्जत टीमसाठी कॅप्टन विजय पवारवरती स्वतःवरती विश्वास दाखवलाय, जबाबदारी स्वीकारली आणि सेकंड स्पेलमध्ये आला. दमदार कमबॅक त्याने केलंय. डॉट बॉल देखील पाहायला मिळाले. यावेळेला देखील वेगवान चेंडू प्रचंड वेगाने शरीरामध्ये टाकला होता, थोडासा आतमध्ये येणारा बॉल होता आणि इथे देखील आपण पाहताय लेग बाईजच्या स्वरूपात सिंगल रन ऍड होईल. एक रन ऍड होताना आपण पाहता एक्स्ट्राच्या स्वरूपात टोटल धावसंख्या स्कोर कार्ड मध्ये पाहायला मिळेल. एक खेळाडू बाद 61 पण चौथं षटक मार्गस्थ आहे आणि आतापर्यंत 61 धावा धावफलकावरती आहेत. अजून पहिलं सत्र आपण पाहताय ज्यामध्ये बॅटिंग आली सोनाई 11 तळेगाव टीमच्या वाट्याला पहिल्या 3 ओव्हरमध्ये 57, त्यानंतर कमबॅक. याही वेळेला यॉर्करचा प्रयत्न, तेज तरार, फास्ट अँड फ्युरियस, कमालीची गोलंदाजी, कमालीचं कमबॅक विजय पवार या खेळाडूचं. सरसेनापती कसा असावा तो विजय पवार सारखा असावा. त्याने सेकंड स्पेल मध्ये कमबॅक केलं. या ओव्हरमध्ये धावा केल्या फक्त आणि खर्च केल्या फक्त 4 षटकांच्या समाप्तीनंतर सोनाई 11 तळेगाव टीमची धावसंख्या धावफलकावरती एक खेळाडू बाद 61.
खोदून काढला बॉलला आणि इथे बॉलला पाठवलं. त्या ठिकाणी स्वीपर कव्हरमध्ये फील्ड झाला बॉल. त्या ठिकाणी अखिल बोईर आहेत. काल आयुब शेखचा आपण फटका पाहिला होता प्रसन्नच्या अगेन्स्ट. अप्रतिम यॉर्करचा फटका पाहायला मिळाला काल. खरं तर उमी केनी याही खेळाडूची फलंदाजी आपण पाहिली. किरण पवार देखील बरसला होता. चांगलं क्रिकेट आपल्याला अनुभवायला मिळालं. अबूची देखील फलंदाजी तितकीच बहारदार पाहायला मिळाली. चांगलं क्रिकेट कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं. कालच्या रात्रीचा क्रिकेट पाहिलं. पण तो आज डे नाईट त्यामध्ये लीग मधला पहिला सामना आपण इथे अनुभवतो. उशीर आलेल्या प्रेक्षकांसाठी मी नक्कीच सांगेन. 5वं षटक साहिलचं. फुल टॉस फक्त दिशा दिली आहे. वेगाच्या अगेन्स्ट पॅडलशिपचा वापर. बॉल चला डिफाईन लेगच्या बाहेर सीमा पार. वेगाने 4 चौकार. अप्रतिम संगीत तुम्ही ऐकताय. कर्जतचे विद्यमान आमदार महेंद्रशेठ थोरबे यांना डेडिकेट करण्याचं संगीत. आणि आज मंचकावरती आपण पाहता आदरणीय प्रसादजी थोरबे यांचं इथे आगमन. त्यांचं मनपूर्वक स्वागत या क्रीडानगरीमध्ये. रायगड प्रीमियर लीग खरं तर आपण पाहताय प्रत्येक तालुक्यातील खेळाडू, प्रत्येक गावातील, प्रत्येक खेड्यापाड्यातील खेळाडू, शहरातील खेळाडू त्यांना एकत्र संघटित केलं या स्पर्धेनं. आणि आज त्यांचं टॅलेंट तुम्ही सर्वजण या ठिकाणी पाहताय. सोना 11 तळेगाव टीमचा खेळाडू चेतन गरत स्ट्रायकिंग एंडला त्याच्या बॅटमधून फुलटॉस बॉलची चौकार पाहायला मिळाला. टोटल धावसंख्या धावफलकावरती 66. वैयक्तिक अजित मुंगाजी आपण पाहता 14 चेंडू 30. त्यानंतर चेतन गरत वैयक्तिक 5 बॉल 8 अशी कामगिरी. तेज तरार दिशा दिली आहे. मागे आले होते, जागा बनवली होती, शफल झाले होते. आणि वाईड यॉर्करचा देखील प्रयत्न पाहायला मिळाला. चांगली फिल्डिंग होताना पाहायला देखील मिळाली. अभि देवगरे कडाऊचा खेळाडू तुम्ही पाहता पॉइंट रिझन मध्ये उभा आहे. चांगली फिल्डिंग त्याच्याकडून देखील पाहायला मिळाली. सिंगल आली आहे, एंड बदललाय. आणि टोटल धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहताय आतापर्यंत 67 धावा. एक खेळाडू बाद. पहिला ब्रेक थ्रू मिळाला होता. आणि इथे फुल टॉस वरती आक्रमण. बीमर +6 6 + 1 7 धावा या चेंडूवरती मिळतील. बॅटिंग करत असताना सोनाई 11 तळेगाव टीमला. बीमर बॉल कॉल. तिसऱ्या पंचाचा निर्णय आलाय बीमर. त्यामुळे फ्रीड बॉल फेकावे लागेल. नेक्स्ट बॉल. साहिल लोंगले या खेळाडूला थोडासा त्या ठिकाणी नियंत्रित गोलंदाजी त्याला ही करावी लागेल. आदरणीय कैलासदादा म्हात्रे यांचं या ठिकाणी आगमन. खरं तर आई ग्रुप ओवे महाराष्ट्र राज्य या संघटनेचे सर्व ही संघटना नाही आहे तर ते कुटुंब आहे. त्या कुटुंबाचे प्रमुख आदरणीय कैलासदादा म्हात्रे यांचं या ठिकाणी आगमन. स्पर्धा दमदार आणि आयोजक देखील रुबाबदार कैलासदादा म्हात्रे. इथे आपण पाहता रिलीज ऑफ डिलिव्हरीमध्ये थोडासा व्यत्यय निर्माण झाला. डेड बॉल घोषित केला पंचांनी. आपल्या कळतं ट्रॅकवरती पुन्हा एकदा रेडी पोझिशनमध्ये साहिलला सज्ज व्हावं लागेल. फ्रीडचा बॉल थोडासा दबाव राहील गोलंदाजावरती. परंतु साहिलला देखील स्वतःवरती विश्वास दाखवावा लागेल. या टीमचा प्रमुख गोलंदाज म्हणून त्याची निवड झाली या टीममध्ये. त्यामुळे त्याच्यावर देखील विश्वास आहे संपूर्ण टीम मॅनेजमेंटचा. त्यालाही चांगली कामगिरी करावी लागेल. शॉर्ट ऑफ प्लेन बॉल आडव्या बॅटने हा फटका. मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या अगदी मधोमध लॉंग चेस केला होता मिड विकेट मधल्या फिल्डरने. पण त्याच्याही आवाक्याच्या बाहेर बॉल मात्र निघून चाललाय. गोडीच्या वेगाने सीमारेषा पार. 4 चौकार. आमच्या कैलास म्हात्रे दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या कैलास म्हात्रे दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या कैलास म्हात्रे. जिथे विषय गंभीर तिथे आमचा कैलासदादा खंबीर. आणि खरं तर आज आपण पाहता रायगड जिल्ह्याची मानाची स्पर्धा भरवण्याचा मान आज त्यांना मिळालाय. आणि खूप चांगलं आयोजन तुम्ही पाहता. मी मगाशी देखील म्हटलं न भूतो न भविष्यती
असं हे आयोजन तुम्ही आज या खारघर नगरीमध्ये पाहताय आणि स्पर्धेचे आयोजक या ठिकाणी आई ग्रुप ओवे महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून गुरुदादा कैलासदादा यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांचे सर्व सहकारी त्यांची प्रचंड मेहनत पाहायला मिळाली। यावेळेला इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरला हा फटका आणि एका टप्प्याने किंचितसा मागे पडला। अजून दोन धावा वाढल्या असं पद्धतीने चौकार नक्की मिळेल बॅटिंग करत असताना सोनाई 11 तळेगाव टीमला। 44 या धावसंख्येवरती अजित खेळतो आणि या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक पूर्ण होईल का आता या प्रश्नाची उत्तरं त्याला द्यावी लागतील। आणि असं म्हणतात फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन। या स्पर्धेमध्ये तो अर्धशतक साकारेल का? ओवळ्याचा हा स्टार खेळाडू मैदानामध्ये बरसलाय। यावेळेला ऑन साइडला स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक साकारतोय ओवळ्याचा स्टार, ओवळ्याचा ब्रँड अजित मुंगाजी। एकदा जोरदार डाव द्या खेळाडूसाठी 50 कंप्लीट 50वा। भारी मना मनात ती घुसणारी दादाची आई नंबरची गाडी दादा फिरतोय दुनिया सारी दादा फिरतोय दुनिया सारी आता दादाची लयच भारी मना मनात ती घुसणारी दादाची हॅलो आणि याच बरोबर या 50 धावांसाठी नक्कीच सोना 11 तलेगाव संघाचे पुरस्कर्ते समीरशेठ तांडेल यांच्याकडून अजित मुंगाजीसाठी तब्बल 2000 रुपयाचा पारितोषिक। क्या बात आहे। गेले कित्येक वर्ष तर ओवळेगाव हा नेहमी क्रिकेटमध्ये चर्चेमध्ये आहे, आताही आहे आणि यापुढे देखील राहील आणि हा वारसा खरं तर जपतोय आता अजित मुंगाजी हा खेळाडू। बरेचसे खेळाडू ओवळे गावाने दिले परंतु आज या स्पर्धेमध्ये एक वेगळी छाप सोडली आहे ओवळ्याच्या खेळाडूने अजित मुंगाजीने। 50 धावा वैयक्तिक त्याने साकारले आणि त्याच्यासाठी समीरजी तांडेल टीमचे खरं ओनर त्यांच्याकडून 2000चं पारितोषिक आलंय। 5 ओव्हरचा खेळ संपला आणि 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर तब्बल 88 धावा या स्कोर कार्डवरती आल्या। चांगली भागीदारी या दोन खेळाडूंमध्ये आपण होताना पाहताय मैदानामध्ये। चेतन गरत अजित मुंगाजी या दोन खेळाडूंमध्ये लास्ट ओव्हर शेवटचं निर्णायक षटक आहे स्लॉग ओव्हरचं आणि या षटकामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये कमबॅक करावं लागेल, कमी धावांचं षटक फेकावं लागेल आणि ही जबाबदारी आता दिली आहे। या ठिकाणी गोलंदाज आहेत मैदानामध्ये मुजीब रिफाई हालचा हा खेळाडू। मुनीरला आपण पाहताय एक चांगला आक्रमक फलंदाज अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची देखील गणना केली जाते। तो विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आहे। कालापूर बेल्टमधील हे सर्व खेळाडू। इथे मात्र मुजीब रिफाई हा खेळाडू गोलंदाजी मार्कवरती आलाय। अंतिम षटक समोर चेतन सारखा एक स्फोटक फलंदाज, अजित सारखा एक सेट फलंदाज नॉनस्ट्रायकिंग एंडला उभा आहे, त्यामुळे स्वाभाविकच थोडंसं दबाव राहील या खेळाडूवरती परंतु त्यालाही आपली गुणवत्ता सिद्ध करावी लागेल। या मॅचच्या दरम्यान बरेच जण मात्र स्पर्धेचा आनंद घेतात, प्रत्येक टीमचे समर्थक या स्पर्धेचा आनंद घेतात। त्या सर्वांचं पुन्हा एकदा मी कैलासदादा मात्रे आणि गुरुदादा मात्रे यांच्या वतीनं मी हार्दिक असं स्वागत करेल। लास्ट ओव्हर शेवटचं षटक मुजीब तयार होतोय। 88 धावा धावफलकावरती आहेत। ट्रिपल फिगर 100 क्रॉस होईल का हा एक मोठा प्रश्न पडतो। इथे फुल टॉस मिस केलाय खरं तर आपण पाहताय त्या ठिकाणी चेतनने थोडीशी जागा बनवली होती, बॅट ड्रिल करून दाखवते। हा फटका मला कव्हर्सलाच खेळायचा होता परंतु ऑन साईडला सुरुवातीला मनसुबे त्याने बनवले होते। चेंडू आणि बॅटचा संपर्क नव्हता, डॉट बॉल पाहायला मिळाला निर्धाव चेंडू। 5 बॉलचा खेळ बाकी आहे, तुम्ही पाहता ऑन स्क्रीन पाटा विकेट आहे आणि अशा विकेटवरती मात्र फलंदाज अतिशय घातक झाले। पुन्हा एकदा यष्ट्यांच्या मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक डॉट, दडपण दबाव आणि कमबॅक या ठिकाणी होताना आपण पाहता आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन कर्जत या टीमचं या षटकामध्ये पहिले 2 बॉल डॉट स्लॉग ओव्हर मध्ये डॉट बॉल फेकणे म्हणजे एक मोठी अग्निपरीक्षा आणि ते काम करून दाखवलंय आतापर्यंत मुजीब रिफाई या गोलंदाजाने, परंतु इथे स्लॉग हिट केलाय, खेचून मारला बॉलला बॅटच्या अगदी मधोमध आणि रिझल्ट देखील आपण पाहिला मिड विकेटच्या बाहेर बॉल चाललाय सीमा पार। इट्स अ मॅक्झिमम हिट षटकार। सोहेलभाई शेख नेक्स्ट मॅच देखील अतिशय महत्वाची राहील। दोन्ही टीम कॅप्टन आक्रमण बघा 2 डॉट बॉल नंतर मात्र चेतनने यावेळेस स्टेप आउट झाले आणि स्लॉग हिटचा फटका खेचून मारला। चांगली पद्धतीची फलंदाजी। यावेळेला फॉलिंग स्लिपचा प्रयत्न, फुल टॉस होता, मागे चालला बॉल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, स्वतः विजय पवार कॅप्टन त्या ठिकाणी आहेत। गुड फिल्डिंग, थ्रोही तितका सुंदर, 1 रन या चेंडूवरती मिळेल। स्ट्राईक रोटेट झाली, पहिल्या 4 बॉलमध्ये 7 धावा आल्या परंतु शेवटचे 2 निर्णायक चेंडू वैयक्तिक 50 धावा करणारा अर्धशतकवीर आता स्ट्रायकिंग एंडला आला अजित
अपेक्षा वाढल्यात आणि या पहिल्या मॅचमध्ये 100+ टार्गेट सेट होईल का याही चर्चांना उधाण आपण पाहताय. इथे फुल टॉस ऑन ड्राईव्ह लॉंग ऑन मध्ये खेळून काढला, सिंगल घेतले, घाई केल्या दुसऱ्या रनसाठी, निघाले दोन्ही खेळाडू आणि इथे कॉलिंग चांगलं, ताळमेळ सुंदर होतं दोन्ही खेळाडूंमध्ये. 2 धावा देखील आल्या बॅटिंग करताना तळेगाव टीमला आणि स्ट्राईक मिळाली पुन्हा एकदा अजित मुंगाजी या खेळाडूला. 97 ऑन स्कोर कार्ड. शेवटचा बॉल पेंडिंग आहे. टार्गेट सेट करणारा हा निर्णायक चेंडू असेल या खरं तर पहिल्या इनिंग मधला. फेस करेल अजित मुंगाजी. मुजीब तयार, पंचांच्या डाव्या बाजूने राऊंड द विकेट. या बला यॉर्कर, अप्रतिम गोलंदाजी, कमबॅक केलंय. असं वाटलं होतं 100 ओलांडेल कदाचित सोना इलेव्हन तळेगाव, परंतु कमबॅक केलंय त्या ठिकाणी कर्जत टीमने. परंतु या अगोदर अर्धशतकासाठी एकदा जोरदार डाव होत्या अजितच्या या खेळीसाठी, ज्याने पहिल्याच लढतीमध्ये वैयक्तिक अर्धशतक झळकावलं आणि चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पहिलं सत्र संपलं. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर एकूण धावा आल्या धावफलकावरती. एक खेळाडू बाद 97 म्हणजे येणाऱ्या 6 षटकामध्ये करायच्या. पुढच्या इनिंग मध्ये आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन कर्जत टीमला 98. तुम्ही पाहताय खरं तर या ठिकाणी बॅटिंग ग्राफ्स. सूरज पाटीलने 8 मध्ये 24 केल्या, त्यानंतर अजित मुंगाजी ज्याने 20 मध्ये 52 केल्या, चेतन घरतने 10 मध्ये 16 धावांचं योगदान दिलं आणि एकूण धावसंख्या धावफलकावरती आपण पाहताय 97. बॉलिंग डिटेल्स आपण जर पाहिल्या, साहिल लोंगले थोडासा मागडा राहिला, ज्याने 2 स्पेलमध्ये 45 धावा खर्च केल्या. विजय पवारने कमबॅक केलं, 21 धावा खर्च केल्या 2 स्पेलमध्ये. दिनेश पाटील 21 धावा खर्च केल्या एका षटकामध्ये. म्युझिक रिफाईने मात्र 9 धावा खर्च केल्या. तर या पुढची लढत आहे बघा, वैष्णवी 11 कोलाड सुमित धोंगडे आणि त्यांच्या अगेन्स्ट चाम्स केपीसी इनामपुरी उस्मान पटेल. दोन्ही कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉस साठी लगेच टॉस बॉक्स मध्ये यायचंय. वैष्णवी 11 कोलाड टीमचे पुरस्कर्ते आदरणीय तात्या किशोर मालुसुरे यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचं आहे आणि चाम्स केपीसी इनामपुरी टीमचे पुरस्कर्ते दर्पण आणि आमचे सन्माननीय गजानन शेठ पाटील यांना विनंती असेल की आपण या. आणि बिग सपोर्टर्स नक्कीच खेळाडूंचा वाढवण्यासाठी कृष्णा कामोट्यावरून इथे आहेत. कृष्णा आपण देखील या, आपलं देखील स्वागत आहे. चला, बॉल पडण्या अगोदर दोन्ही कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये येणं गरजेचं आहे. तर उस्मान पटेल इथे येतोय. मी सुमित धोंगडे याला विनंती करेन की आपण टॉस साठी लगेच यायचं आहे. सेकंड इनिंग मध्ये 98 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानामध्ये दाखल होतील आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन कर्जत टीमचे 2 खेळाडू आणि या धावा वाचवण्यासाठी सज्ज होतील सोना 11 तळेगाव रासायनिक टीमचे खेळाडू. आणि 6 षटकांचं पूर्ण विवरण ऐकण्यासाठी आपण पुन्हा एकदा आवाजामध्ये करूया बदल. समालोचनामध्ये असतील या ठिकाणी आमचे सिनियर समालोचक काका मात्रे सर अलिबाग. धन्यवाद. चला, मी विनंती करेन वैष्णव 11 कोलाड संघाचा संघनायक सुमित धोंगडे याला विनंती आहे की आपण लगेचच या, फोटो सेशन नंतर करा. हा नक्कीच. आणि खेळाडूंसाठी एक सुवर्ण संधी आहे. प्रत्येक मॅन ऑफ द मॅच घेणाऱ्या खेळाडूला एक कुपन दिलं जाईल. कारण ते कुपन असं आहे, जागृती स्पोर्ट्स च्या वतीने ते कुपन आहे. कारण त्यांच्या माध्यमातून बाईक देण्यात आलेली आहे आणि ती बाईक अशी असेल की प्रत्येक सामन्यामध्ये जो खेळाडू मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरेल त्याला कुपन दिला जाईल. तो कुपन बॉक्समध्ये टाकला जाईल आणि वैयक्तिक 50 धावा ज्या खेळाडूच्या होतील त्याला देखील कुपन दिला जाईल. आणि कोणत्याही प्रकारचे हॅट्रिक जो खेळाडू मारेल त्यालाही कुपन दिला जाईल आणि ते कुपन एका बॉक्समध्ये टाकले जातील. आणि स्टार क्रिकेटर केतन म्हात्रे बायकर मॅन याच्या वाढदिवसाच्या दिवशी
मात्र हा लकी ड्रॉ ओपन केला जाईल. चला सुमित धोंगडे, वेल घालवू नका. बरेच पारितोषिका आहेत, तर नक्कीच या सेकंड सामन्याचं नाणेफेकीसाठी आम्ही वळणार आहोत. आमचे कैलासदादा म्हात्रे यांना विनंती करेन, हाय ग्रुप महाराष्ट्र राज्य अध्यक्ष कैलास म्हात्रे यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभास्ते टॉस करायचा आहे. येस, 6 ओव्हर. Yes. It's tail call. Head. तर वैष्णव कोला टीम कॅप्टन सुमित काय निर्णय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करणार. या समोर उस्मान आहे, किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? काय सांगू शकत नाही, कारण विकेट एवढी चांगली, ग्राउंड एवढाच चांगला आहे, काय भरोसा नाही किती पण होतील. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. उस्मान फलंदाजी करायची आहे, 6 षटकांचा सामना आहे. काय टार्गेट माइंड सेट केलं? टार्गेट माइंड साईज काहीच नाही, आम्ही जास्तीत 60-70 प्लस करूया. किती आव्हान असेल समोरच्या टीमचं? आव्हान आहेच, आता बघूया. चांगली टीम आहे, सुमित आहे, योगेश आहे, सगळी चांगलीच आहे. येस, वेल प्लेड. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. वैष्णव 11 कोलार टीम कॅप्टन सुमित धोंगडे डिसाइड टू फील्ड फर्स्ट नेक्स्ट मॅच. तर किशोर मालुसुरे तात्या यांना विनंती आहे की तात्या आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं स्वागत आहे. नेहमीच रायगड प्रीमियर लीग मध्ये त्यांचा संघ आपण पाहत असतो. आणि जर मैदानामध्ये कोणाला काही चाव्या वगैरे सापडल्या तर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये घेऊन या, ही विनंती आहे. यस, थँक्यू. वळूया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये, जिथे ऐकूया आवाज आमचे सिनियर समालोचक आदरणीय काका म्हात्रे सर. हॅलो, धन्यवाद संदीपजी पाटील सर. नमस्कार क्रिकेट रसिको. खरं तर मैदानामध्ये दुसरं पर्व सुरू झालेलं आहे. मोठं लक्ष या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पहिल्यांदाच पाहायला मिळते. ते पहिल्याच सामन्यामध्ये 58 धावांची गरज आहे. सन्माननीय आमदार महेंद्रसिंहजी थोरवे फाउंडेशन या संघाला दरम्यान यावेळी हा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक मात्र कव्हरला येतोय, पॉईंटवरून कोणती चूक करत नाही आणि अशा प्रकारे पहिला धक्का, पहिला फलंदाज बाद. तर अखेर होईल या ठिकाणी मात्र चौकार मारल्यानंतर थोडंसं निश्चितच चेंडू थोडासा कुटाप्या झाला आणि यावेळी हवेमध्ये राहिला. पॉईंटवरून क्षेत्रशी चेंडूवर येतोय, कव्हरला सुरेख झेल घेतला आणि पहिला फलंदाज या ठिकाणी गमावला गेला. 5 या धावसंख्येवर 1 गडी बाद. धावसंख्या धावपलाकडे येते ते सन्माननीय आमदार महेंद्रसिंह थोरवे फाउंडेशन कर्जत या संघाची. आणि पहिली सफलता मिळते ती गोलंदाज यावेळी ऋषी ठोंबरेला. तर याचबरोबर आमचे अजून सिनियर समालोचक, खूप वर्षाचा अनुभव झहीर शेठ पटेल यांचा देखील इथे आगमन झालंय. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. गौरव घोसालकर हा नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावर यावेळी येतोय. 3ऱ्या क्रमांकावर आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक वेळेला पाहिलं. राहुल द्रविड सारखा एक जबरदस्त फलंदाज आपल्याला नेहमी पाहायला मिळाला, ज्याने धावांची रती भारतीय संघाची ओतली होती. धर्मातवळ या मैदानाकडे यावेळी फुलटॉस होता, बॅटच्या पट्ट्यात घेतला, चेंडूला निश्चित या ठिकाणी पूल केलाय आणि मिडवे विकेटला पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी येतोय एक सुंदर फटका, चौकार, 4 धावा.
स्टेजवरती या जरा. सन्माननीय श्री कैलासजी म्हात्रे सर, कराटार अध्यक्ष आई ग्रुप महाराष्ट्र राज्य, जे आज आपण पाहायला मिळाले फार कमी आयोजक असतात जे समालोचन कक्षामध्ये येऊन आमचे गुणलेखक समालोचक यांना शुभेच्छा देतात. हे एक वेगळं गोष्ट निश्चित महाराष्ट्रामध्ये मी पाहायला मिळाली. त्याचबरोबर गुरुदादा म्हात्रे त्यांचे सहकारी अनेक असे मान्यवर आहेत ज्यांच्या अथक परिश्रमातून खऱ्या अर्थाने 11 दिवस चालणारी क्रिकेट स्पर्धा संपन्न होती. अर्थात रायगड प्रीमियर लीग 2024 पर्व 5वं दिवसरात्र क्रिकेट स्पर्धा सुंदर असं मैदान इथे आपल्याला पाहायला मिळते. ते अर्थात वाकुबाई मंदिर ओवे सेंट्रल पार्क, जे क्रिकेटचं मैदान जिथे अनेक क्रिकेटच्या स्पर्धा अनेक वर्ष इथे आपल्याला पाहायला मिळाल्यात. तर मैदानाकडे पण वळतोय फलंदाज मात्र या ठिकाणी अखिल भोईर बाद झाला, ज्याने 4 धावांचं योगदान दिलं. नवीन फलंदाज खेळपट्टीवर येतोय. षटक मात्र पहिलं समाप्त झालं. या षटकात एकूण धावा थोड्याशा 10 आल्या. त्या गोलंदाज ऋषी ठोंबरेच्या माध्यमातून थोडंसं महागडा निश्चित गोलंदाज ठरला. 1 विकेट त्यांनी मात्र प्राप्त केली आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा येतात त्या 10. नवीन गोलंदाज मनीष तात्रे. अकोटाबाद चेंडू पुन्हा एकदा बॅटच्या पट्ट्यात घेतलाय. मिड विकेट क्षेत्रामध्ये येतो एक गणगणित मोठा फटका. आता षटकार 6 धावा. याचा अतिशय हा मोठा फटका निश्चित म्हणतात. 7 या वैयक्तिक धावसंख्येवर खेळतो. 3 चेंडूचा त्यांनी सामना केला. खेळाचं जर आपण दुसरं सत्र इथे पाहिलं तर 98 धावांचा पाठलाग म्हणजे प्रतिषटक या ठिकाणी अर्थातच 16.33 धावांची गरज आहे. ती आमदार सन्माननीय महेंद्रशेठजी थोरवे फाउंडेशन कर्जत या संघाला, सोना 11 तळेगाव संघ रसायनी याने एक मोठं निश्चितच योगदान दिलं. कारण 52 अर्धशतक जे निश्चित आपण पाहायला मिळालं पहिल्या सामन्यामध्ये जी मुंगाजी यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा या चेंडूला भिरकून द्यायचं होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क येत नाही. चेंडू किती शॉट थर्डमॅनला शेजोशी इथे येतोय गलीमधून. तोपर्यंत अर्थात 22चा इशारा पंचांचा येतोय. 1 धाव आणखीन धावफलकावर. क्रिकेटचं कुरुक्षेत्र चेंडू पाहिजे. क्रिकेटचं कुरुक्षेत्र महाराष्ट्र विधानसभेनंतर ही मोठी क्रिकेट स्पर्धा रायगड जिल्ह्यासाठी निश्चित म्हणता येईल. कारण कैलासजी दादा म्हात्रे सरांच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर प्रथम क्रमांक 5,01,000 रुपये, द्वितीय क्रमांक 2,50,01 रुपये, तृतीय क्रमांक 1,25,001 रुपये, चतुर्थ पारितोषिक 1,25,001 रुपये, अशी तब्बल 10,04 रुपयांची भव्य क्रिकेट. 1 रुपये, द्वितीय क्रमांक 2,50,01 रुपये, तृतीय क्रमांक 1,25,001 रुपये, चतुर्थ पारितोषिक 1,25,001 रुपये, अशी तब्बल 10,04 रुपयांची भव्य क्रिकेट स्पर्धा. वळूया मैदानाकडे. गोलंदाज तयार. यावेळी मात्र फलंदाजाला हुलकावणी देणारा हा निश्चित चेंडू म्हणता येईल. थोडासा आकुटप्प्याचा निश्चित होता. चेंडूला थोडासा टर्न इथे पाहायला मिळाला. यष्टिषक मात्र आपण पाहिलं त्या ठिकाणी जेव्हा चेंडूवर जातोय तोपर्यंत निर्धाव चेंडू सांगतोय. गोलंदाज आहे मनीष तात्रे. पोसरी गावाचा हा गोलंदाज. चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळते. दुसऱ्या षटकात आपण या ठिकाणी पाहिलं तर क्षेत्ररक्षण शॉट थर्डमॅन शॉट गली निश्चित पाहायला मिळते. शॉट कव्हर आपण पाहू शकता. तर दुसरीकडे आपण पाहिलं तर अर्थात सीमारेषे पलीकडे या ठिकाणी डीप एक्स्ट्रा कव्हर तैनात केलं गेलं आहे. वळी या मैदानाकडे. पुन्हा एकदा कुटप. काल या मैदानामध्ये अनेक 2 सामने आपल्याला पाहायला मिळाले. अर्थात ठाणे युवा आणि रायगड युवा. त्यानंतर ठाणे आणि रायगड जी गेले कित्येक वर्ष अगदी स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकापासून या स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतात. रायगड ठाणे यांच्यामध्ये एक द्वंद्व युद्ध क्रिकेटच्या कुरुक्षेत्रात पाहायला मिळतं. कोण जिंकतो कोण हारतो त्यापेक्षा क्रिकेट जिंकतं हे महत्त्वाचं. समोर फलंदाज खेळतोय गौरव. मुहीर यावेळी माफ करा हवेत आहे. लॉंग ऑफच्या दिशेने मात्र मिड ऑफला क्षेत्ररक्षक येते. चेंडूवर येतोय. कोणती चूक करत नाही. आणि क्रिकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाचं महत्त्व अतिशय सुंदर असतं. कारण संधी असते. गोलंदाज संधी देण्याचा प्रयत्न करतो आणि त्या ठिकाणी मात्र संधीचं सोनं केलं आणि अशा प्रकारे क्षेत्ररक्षक चेंडूवर इथे पाहायला मिळाला सूरज. आणि अशा प्रकारे दुसरा फलंदाज मैदान बाहेर. खरा दिवस तुम्हाला डीजेच्या माध्यमातून अतिशय अशी लाजबाब गीतं आपल्याला पाहायला मिळतात. आताच नुकतं तुम्ही पाहिलं अलिबागचा कुला भागीला. अंग्रेकालीन हा
किल्ला तुम्हाला पाहायला मिळतो. समुद्रापासून थोडंसं अंतर आतमध्ये गेल्यानंतर भरती ओटीचं निश्चित योगदान घेऊन तुम्ही त्या किल्ल्यामध्ये गेलात तर निश्चित त्या ठिकाणी अनेक विशेष त्या ठिकाणी पाहायला मिळतात. तर या ठिकाणी 2 फलंदाज मात्र बाद झाले. मुनीर पटेल याची खेळी समाप्त झाली. षटकार मारला होता. 7 धावांचे योगदान देतोय आणि गोलंदाज अर्थात मनीष तात्रे याला हे यश मिळतंय. नवीन फलंदाज मैदानामध्ये येते दिनेश पाटील. नारपली गावाचा हा खेळाडू आहे. लक्ष मोठं आहे कारण 98 धावांच्या लक्षाचा पाठलाग इथे केला जातोय. सोनाईलेन तळेगाव रसायनी संघाने खूप चांगलं योगदान दिलं. यशस्वी गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग वॉकवर यावी. डावखुरा आहे. कार्पेटसानी चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. जमिनीला सरपडे चेंडू गेला होता. इथे मात्र शॉट मिडवे घेतला. क्षेत्रविषयक चेंडू येतोय. चेंडू थोडासा उशिरा फेकतोय यष्टेच्या दिशेने. तो म्हणजे 1 धाव इथे मिळते. 1 धावेचे योगदान मिळते दिनेश पाटीलला आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 2ची इथे मात्र समाप्ती. पहिल्या षटकात 10 धावा आल्या होत्या. या षटकामध्ये आपण विचार केला तर मनीष तात्रे यांनी फक्त 8 धावा करता केल्या आणि 2 गडी बाद 18 धावा आपलं कावर उगवला. एक सुंदर अशी खेळपट्टी, सुरेख हिरवगार मैदान आपल्याला इथे पाहायला मिळतात. आणि साधारणतः आपण जर आता पाहिलं तर राजकीय क्षेत्रामध्ये आपण थोडेसे बाहेर आलो त्यामुळे अगदी जून महिन्यापर्यंत आपल्याला क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळतील. दरम्यान 3ऱ्या षटकातला पहिला चेंडू इथे मात्र फेकून दिलाय. लॉफ्टेड शॉट लॉंगवरला येतोय. आणखीन एक दणदणीत षटकार. नारपोली गावाचा खेळाडू ज्याने आपण पाहिलं नजर केंद्रित केली. अर्धा चेंडूवर इथे पाहायला मिळतं आणि तब्बल 1 षटकाराच्या माध्यमातून 7 धावांचे योगदान दिलं. त्याला साथ देतोय तो गौरव घुसळकर ज्याने 1 षटकार 1 चौकाराच्या माध्यमातून 11 धावांचे योगदान. 24 धावा धबलकावर यावी. पूल करायचा होता. बॅट चेंडूचा संपर्क इथे आला नाही. थोडासा डाव्या चिरीच्या जवळून चेंडू आपल्या इथे पाहायला मिळाला परंतु फलंदाजाला पूर्णपणे या ठिकाणी संधी मिळाली नाही. यष्टेशक मात्र सुंदर कामगिरी करतोय आणि या तोपर्यंत धावा मात्र स्थिर आहे त्या 24. पुन्हा एकदा पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने चेंडू चांगला होता. गोलंदाजच्या दिशेने चेंडूला खेळून काढला. खेळपट्टीवर जात चेंडूला पकडलं. ते गोलंदाज यावी ऋषी ठोंबरेने. कोणती धाव येत नाही आहे कारण क्रिकेटच्या मैदानामध्ये आपण पाहायला मिळते जे प्रतिषटक 16.33 धावांची गरज आहे. अशा वेळेला 7 किंवा 8 धावा देणं एका षटकामध्ये निश्चित चांगली कामगिरी म्हणता येईल. आणि या ठिकाणी ऋषीने पहिला षटकार खाल्ल्यानंतर मात्र चांगला चेंडू फेकत होता. माझे शब्द हवेतच होते. वायडिश लॉंगॉनला यावी मात्र आला एक दणदणीत गगनभेदी गगनचुंबी षटकार. छत्रपती शिवाजी महाराज जाणते राजा आपण पाहायला मिळेल 1630 ते 1680 राजांची 50 वर्षाची कारकीर्द असंही म्हणतो की आपण असे नेहमी म्हणत असतो की छत्रपती शिवरायांनी पुन्हा एकदा पुनर्जन्म या महाराष्ट्रामध्ये घ्यावा आणि या मराठी जनतेला निश्चित चांगलं योगदान देतात. क्रिकेटच्या मैदानाकडे आपण पाहिलं दिनेश पाटील एक दमदार फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते ज्यांनी 2 षटकांच्या माध्यमातून 13 धावांचं योगदान दिले. 30 धावा धावफलकावर यावी. हा एक चेंडू आपण पाहिलात. पंचांची चांगली कामगिरी दोन्ही पंच या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळतात. कारण मगाशी म्हणालो पंच म्हणजे क्रिकेटमध्ये देव म्हटलं जातं जिथे कोणताही निश्चित निर्णय हा अंतिम निर्णय असं मानला जातो. या ठिकाणी गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर आहे ऋषी ठोंबरे. 10 ते 12 रनचा रनअप त्यांनी घेतला आहे. क्षेत्ररक्षण अतिशय दमदार या ठिकाणी निश्चित या मैदानात पाहायला मिळते.
यावी हा चेंडू खेळण्याच्या प्रयत्नात मात्र आपल्याला पाहायला मिळालं चेंडू यष्टीचं वेध घेतला आणि हा तिसरा फलंदाज त्रिफाजी. शेटजी खानावकर साहेब, प्रवीणदादा पाटील सर, अमरजी म्हात्रे सर, प्रमोददादा पाटील, संदीपजी पाटील, मोंटी पाटील, अजयजी भोईर, तौशिकजी पटेल, विवेकजी म्हात्रे, राकेशजी गायकवाड, मंगेशजी वाकडीकर, प्रशांतजी खानावकर, महेशजी कडू, विशाल जितेकर, तेजस म्हात्रे, योगेश लहाणे, प्रमोदजी पाटील, रवींद्रजी भोईर, चंद्रकांतजी भोईर आणि आमचे महागिरू अर्थात रुंजनचे सिव्हिल इंजिनियर बांधकाम क्षेत्रात मोठं योगदान देणारे प्रमोददादा पाटील यांचं योगदान खूप मोठं आहे. वळी आपण मैदानाकडे. नवीन फलंदाज मैदानामध्ये अविनाश वाघ या ठिकाणी मात्र हलकासा चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला. शॉर्ट मिडवे घेतला. डीप मिडवून क्षेत्राच्या चेंडूवर येतोय. एक धावीचं योगदान इथे मिळते. एकेरी दुहेरी धावांनी काही होणार नाही या ठिकाणी. चौकार षटकारांची खरं तर गरज आहे क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामध्ये, चेंडूबाच्या युद्धामध्ये. मग आंतरराष्ट्रीय क्रिकेट असू दे किंवा आपल्या रायगडचं क्रिकेट असू दे, निश्चितच एक धावीचं योगदान 31 धावा धावपळ घेतात गोलंदाज मनीष तात्रे. वैयक्तिक दुसरं षटक आणि संघाचं चौथं षटक तर पाहायला मिळतं. 2 चेंडू समाप्त झालेत. 1 विकेट मिळाली आणि नंतर मात्र 1 धावीचं योगदान. संघनायक विजय पवार या ठिकाणी उतरलाय. यावी बॅटचं निश्चितच खेळणं, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. थोडंसं निश्चितच गुडलिंग स्पॉटवरचं चेंडू उंची इथे पाहायला मिळाली. चेंडू यष्टीच्या हातामध्ये विसवलं. शॉर्ट थर्डमॅन शॉट निश्चितच गली, त्यानंतर शॉर्ट पॉईंट, डीप एक्स्ट्रा कवर, एक लॉंग ऑफ युरेशन ऑफ साईडला. ऑन साईडला आपण पाहिलं तर शॉर्ट फाईन लेग, एक डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट आणि एक वायडिश निश्चित लॉंग ऑन. ही विरचना या खेळपट्टीवर पाहायला मिळते. आणि आमचे लाडके मायबाप प्रेक्षक ज्या पनवेलकरांनी या क्रिकेटवर खूप मोठं प्रेम केलं यांचं देखील खूप मोठं आगमन. पुन्हा एकदा पहा, चेंडू अतिशय चांगला होता. कारण पनवेलमध्ये मी नेहमी म्हणत होतो महाराष्ट्रामध्ये समालोचन करताना की पनवेलमध्ये जेवढ्या क्रिकेट स्पर्धा होतात तेवढ्या महाराष्ट्रात कुठेही होत नाहीत. त्यामुळे पनवेल निश्चितच क्रिकेटची पंढरी असं नेहमी त्याचं मी वर्णन त्या ठिकाणी करत असतो. आणि आपण पाहिलं आहे कारण वगैरे नोकरीच्या निमित्ताने 25 वर्ष पनवेलमध्ये राहिलो. काका म्हात्रे नाव या पनवेलकरांनी मला दिलं, कारण माझं नाव खरं अर्थाने दत्ता म्हात्रे, पण पनवेलकरांचंही योगदान आहे काका म्हात्रे. दरम्यान यावेळी अपील पंचांकडे, मात्र पंचांनी पाहिलं की चेंडू निश्चित खाली राहिला होता. हे दाखवून दिलं. अतिशय चांगली गोलंदाजी चौथं षटक पाहायला मिळतं मनीष तात्रे याची. कारण पहिल्या चेंडू जेव्हा विकेट घेतल्यानंतर त्यांच्यात एक फलंदाजाला एक मोठे फटके खेळण्याची संधी हा खेळाडू देताना आपल्याला पाहायला मिळेल. खेळपट्टीचा पुरेपूर वापर करतोय. कारण मनीष तात्रे यांनी जो दुसरे षटक फेकलं त्या षटकात देखील फक्त 8 धावा खर्च केल्या होत्या. 1 विकेट त्यांनी प्राप्त केलं होतं. हे चांगलं योगदान आहे. पंचांच्या निश्चितच उजवीकडून यावी डावखरा गोलंदाज आहे. यावी मोठा फटका खेळतोय. गॅप शॉट, लॉंग ऑफ आणि निश्चितच डीप लॉंगॉनच्या मधून लॉंगॉफमधून हा चेंडू मात्र सीमारेषेपर्यंत जातोय आणि येतोय खणखणीत चौकार, 4 धावा. मालवण समुद्रातला जो आपण निश्चितच छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्रातला केवळ एकमेव मंदिर ज्याला महाराष्ट्रातला केवळ एकमेव मंदिर ज्याला म्हटलं जातं, प्रत्येकाने खरं तर आपण त्या ठिकाणी नतमस्तक. अति सुंदर गीत आहे. मी मगाशी म्हणली जे अतिशय चांगले योगदान त्यात. दरम्यान या ठिकाणी 4 षटकं मात्र समाप्त झाले. मनीष तात्रे याच्या
चेंडूवर अर्थातच आपण पाहायला मिळाली या षटकामध्ये 5 धावा आले, एक फलंदाज त्यांनी बाद करण्याचे ठरले. एकूण धावपलकार धावा येऊन पोहोचतात ते आत्तापर्यंत 4 गडी बाद 35 धावा धावपलकार आल्या. 4 षटकं समतोलित. महेश सत्रे 35 धावा धावपलकार आल्यात. 98 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग येथे केला जातोय. 35 धावा धावपलकार येतात म्हणा येणारी 2 षटकं आणि 2 षटकामध्ये 63 धावांची गरज असणार आहे. मोठं लक्ष अर्थात सन्माननीय आमदार महेंद्र शेठजी थोरवे फाउंडेशन संघासमोर असणार आहे. गोलंदाजी बदल होते. नवीन षटक गोलंदाज चेतन पाटील. पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार आणखीन येतोय गगनभेदी नक्कीच नावामध्ये वाघ आहे. अविनाश वाघ. वाघाची वाडी अर्थातच आदिवासी भागातला हा खेळ असू दे किंवा ठाकूर समाज असू दे फार पुढे गेलाय क्रिकेटमध्ये असू दे. कारण प्रत्येक खूप चांगले योगदान आणि या ठिकाणी तुम्हाला पाहिलं 7 धावा या षटकाच्या माध्यमातून पाहायला मिळतात. धावपलकात वाढ होते. 41 धावा धावपलकावर. आणि वाघाची वाडी संघाने या सीझनमध्ये 3 निश्चितच आपल्या नावावर पदकं निश्चित केले. हे क्रिकेटमधले योगदान आहे. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्फत चेतन पाटील. पहिल्या चेंडूवर षटकार येतोय पंचांच्या डावीकडून उजवीकडून या ठिकाणी हा चेंडू पुन्हा एकदा प्रहार आणि वाईल्डिश लॉंगरला आता मात्र गोलंदाजावर येणारं प्रचंड टेन्शन निर्माण करतोय अविनाश वाघ. सोनाई लोणतळेगाव रसायनी संघाचे सर्व क्षेत्ररक्षक संघनायक या ठिकाणी येतोय. गोलंदाजाला समजावतोय कशा प्रकारची गोलंदाजीची गरज आहे. कारण धावपलकार धावा येऊन पोचल्या 47. आता मात्र लक्ष्याचा आपण विचार केला 51 धावांची फक्त गरज आहे. धावपलकार धावा आल्या त्या 47 आणि अविनाश वाघ याने मात्र 2 शानदार षटकार मारलेत हवेतून. 13 या वैयक्तिक धावसंख्येवर खेळताना पुन्हा एकदा प्रयत्न चांगला आहे हवेतून आणि आता डीप स्क्वेअर लेग मधून चेंडूला भिरकावून येतोय आणखीन एक सुंदर फटका. अविनाश वाघ हा खरं तर 6व्या क्रमांक राहिले फलंदाज आहे. 3 षटकाराच्या माध्यमातून त्यांनी सलग 3 षटकार मारले आहेत आणि 19 धावांचे योगदान इथे दिले. आणि निश्चित त्याला एक कुपन या ठिकाणी आयोजकांच्या माध्यमातून निश्चितच त्यांनी प्राप्त केले. शेवटच्या क्षणी चांगली फलंदाजी पाहिली होते प्रेक्षकांच्या. निश्चितच एक चांगलं क्रिकेट या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न अविनाश वाघ याच्या रूपातून पाहायला मिळाला. मात्र चेतन पाटीलला विचार करावा लागेल. आपल्या गुंजवर 3 सलग षटकार त्यांनी मारले आणि दाखवून दिले की अजूनही क्रिकेट सामना या ठिकाणी संपलेला नाही. क्षेत्रक्षमतेत बदल होतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा आणला गेले. शॉर्ट पॉईंट आणला गेलाय. शॉर्ट कव्हर आणला गेलाय. एक लॉंग ऑन तैनात केलाय. दरम्यान पुढचा चेंडू यावेळी मोठा प्रयत्न होता खेळण्याचा. बॅट चेंडूचा संपर्क येत नाही. मात्र निश्चित चेंडू स्वैर म्हणून येतोय आणि एक अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडेल. 1 धावसंख्येला धावपलकात वाढवते ती 54. 54 धाव धावपलकावर. तर पुन्हा एकदा आपण मैदानाकडे वळूया. 58 धाव धावपलकार इथे आल्यात. षटक क्रमांक 5व. 6 षटकांचे सामने आपल्या मिळतात. अनेक पाहुणे मंडळी अतिथी कक्षामध्ये या ठिकाणी क्रिकेटचा आनंद घेण्याचे आले आहेत. यूट्यूबच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक या क्रिकेटचं अर्थात मजा घेत असताना वळूया मैदानाकडे. गोलंदाज चेतन पाटील पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर या ठिकाणी तयार होते. 10 ते 12 रनचा रनअप आहे. एक श्वान देखील या ठिकाणी क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी मैदानामध्ये दाखल होतोय. पंच त्याची दखल घेत आहेत. दरम्यान पुन्हा एकदा वळूया मैदानाकडे.
यावेळी हवेत आहे मोठा पटका पूल करण्याचा प्रयत्न, 2 क्षेत्राच्या चेंडूवर येतात, प्रयत्न मात्र या ठिकाणी फसतोय आणि निश्चित योगदान या ठिकाणी निश्चित म्हणता येईल 1 धावेचं योगदान इथे मिळेल. 1 धावन संघाला 1 धावाच्या मदतीने धावफलकात पुन्हा एकदा बदल. 59 4 बाद 59. अविनाश वाघ एका बाजूने, दुसऱ्या बाजूने संगनायक विजय पवार. यावेळी बॅटचा स्पर्श इथे होतोय, चेंडू अर्थात घरंगळत जातोय, शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये कोणती धाव या ठिकाणी येत नाही. आणि अशा प्रकारे या ठिकाणी मात्र आपण पाहतोय चेतन पाटील याचं जे हे षटक थोडंसं महागडं षटक ठरलं, कारण चेतन पाटीलच्या या षटकामध्ये आपण पाहिलं तर तब्बल 24 धावा त्यांनी या ठिकाणी दिल्यात आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावफलकावर धावा येऊन पोचल्यात त्या 59. आता समीकरण आपण पाहायला मिळेल 58 धावांचं लक्ष्य आहे. 59 धावा या ठिकाणी धावफलकावर आल्यात म्हणजे शेवटचं षटक आणि या शेवटच्या षटकामध्ये 39 धावांची गरज आहे, म्हणजे षटकाराशिवाय या ठिकाणी पर्याय नाही. खंदरी उंदरी तुम्ही या अलिबाग अर्थात वरसोली समुद्रकिनाऱ्यापासून साधारणतः 2 किलोमीटर आतमध्ये असणारा किल्ला इथे पहा, तुम्हाला निश्चित एक आनंद मिळेल. वळी आपण मैदानाकडे अंतिम षटक आपण पाहायला मिळतं. ओवेनकडून नवीन षटक घेऊन गोलंदाज शेवटचे षटक ऋषी घरत या ठिकाणी तैनात होतोय. एका षटकामध्ये आता जिंकण्यासाठी धावांची गरज आहे ती 39, म्हणजे प्रत्येक चेंडूवर षटकारांची गरज आहे. समोर फलंदाज खेळतोय तो अविनाश वाघ. त्रिफळा उद्ध्वस्त होतोय या ठिकाणी, अर्थातच उजवी एष्टी उकडली गेली आणि हा फलंदाज या ठिकाणी अगदी अंतिम क्षणी मैदानातून अविनाश वाघ यांनी मात्र निश्चित उदाहरण देण्याचा प्रयत्न केला. त्याने 1 चौकार आणि 3 षटकाराच्या माध्यमातून निश्चित 7 चेंडूचा सामना केला आणि 24 धावांचं त्यांनी योगदान दिलं. पण शेवटच्या क्षणामध्ये तो तिथे थांबवू शकला नाही, कारण चांगला चेंडू होता. ऋषी घरत याचा आतमध्ये पडला, उजवी यष्टी या ठिकाणी वाकवली गेली आणि या फलंदाज मैदान परतला. आतापर्यंत आपण या ठिकाणी पाहिलं तर एकूण 5 फलंदाज हे मैदानातून परतले. अर्धा संघ या ठिकाणी परतला गेला, तो अर्थातच सन्माननीय आमदार महेंद्रसिंहजी थोरवे फाउंडेशन कर्जत या संघाचा. आणि नवीन फलंदाज यावेळी येतोय अमोल भोईर, कर्जतचा अमोल भोईर. या ठिकाणी मात्र 5 चेंडू बाकी आहेत आणि या 5 चेंडूमध्ये तब्बल 39 धावांची गरज असताना बॅटपळच्या पट्ट्यात घेतल्या चेंडूला हवेतून घ्यायचा प्रयत्न केलाय. शेतेशे चेंडू येतोय अर्थातच वाडिश मिळांग क्षेत्रामध्ये, तो पण 1 धाव या ठिकाणी धावफलकावर पाहायला मिळते. थोडासा एकतर्फी सामना इथे पाहायला मिळेल. याचं कारण होतं की पहिल्या सत्रामध्ये जे अर्धशतक आलं अजित मुंगाजी यांचं 52 धावांचं, हे निर्णायक ठरणार याबद्दल दुमत नाही. या दरम्यान यावेळी मात्र पुन्हा एकदा अगदी शेवटच्या क्षणी बॅटच्या पट्ट्यात चेंडूला घेतलाय आणि पंचांच्या डोक्यानं चेंडूला फेकून दिला. लॉफ्टेड शॉट लॉंग अपला आला. षटकारचा निश्चित आला. चेंडू मात्र या ठिकाणी समाप्त झाले. आता आपण शेवटच्या षटकात तब्बल 3 आणि येणाऱ्या 3 चेंडूमध्ये मोठा फटका घेण्याचा प्रयत्न क्षेत्राची चेंडू पाठलाग करतो. या ठिकाणी पुन्हा एकदा पंचांचा इशारा येईल. वाडिश लंगवाल्याला आणखीन 1 षटकार, 6 धावांचे योगदान. चार चेंडू या ठिकाणी मात्र समाप्त झालेत आणि आता 2 चेंडूमध्ये फक्त गरज आहे 27 धावांची. या दरम्यान पंचांकडे दाद मागितली गेली. पंचांनी मात्र अर्थातच स्वैर चेंडू म्हणून इथे या ठिकाणी दिला गेला. 1 धावेचं योगदान मिळते. धावफलकात वाढ होते. 73 धावा धावफलकावर 58 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग या ठिकाणी करत असताना
2 चेंडू फक्त बाकी. गोलंदाज ऋषी घरत पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. यावेळी मात्र निश्चितच चांगला चेंडू, उंची होती या चेंडूला कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅट चेंडू संपर्क येत नाही. चेंडू निश्चितच यष्टीच्या हातामध्ये विसावतोय आणि निर्धाव चेंडू पुन्हा एकदा सांगता होते. आता मात्र 1 चेंडू आणि गरज ती 27 धावांची. थोडासा एकतर्फी नक्कीच सामना, पहिला सामना. 25 धावांची गरज असताना या ठिकाणी मात्र आपण पाहता हवेतून खेळण्याचा प्रयत्न केलाय. पॉईंट आणि कव्हरमधून क्षेत्रक्षेत्र चेंडूवर येईपर्यंत निश्चित फलंदाज बाद झाला आणि 24 धावाने या ठिकाणी हा सामना अर्थातच आपण पाहायला मिळाला. तर सोना 11 तळेगाव रसायनी संघाने हा जिंकला. या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि सन्माननीय आमदार महेंद्रशेठजी थोरवे फाउंडेशन कर्जत या संघाला निश्चित पुढच्या सामन्यासाठी आपण शुभेच्छा देऊया आणि जाऊया आमचे समालोचक अर्थातच सन्माननीय संदीपजी पाटील सरांकडे. हॅलो. चला एक दोन्ही संघाने